नमस्कार. कथांजली घेऊन येत आहे एक नवीन कथा. कथेचे शीर्षक आहे अतिपरिचयात अवज्ञा. कथेच्या लेखिका आहेत कल्याणी देशपांडे आणि अभिवाचन करणार आहेत वंदना घाणेकर. ऐकूया तर नवीन कथा अतिपरिचयात अवज्ञा. सुभाषित. अतिपरिचयात अवज्ञा संततगमनात् अनादरः भवति. मल्ये भिल्ली पुरंध्री चंदन तरुण इंधनम कुरुते. अर्थ: आपण जर एखाद्या व्यक्तीच्या किंवा वस्तूच्या सतत संपर्कात राहिलो तर त्या व्यक्ती किंवा वस्तूंबद्दल आपल्याला महत्त्व किंवा अप्रूप किंवा आदर राहत नाही. त्याचंच उदाहरण संस्कृतमध्ये खालील ओळीत दिलं आहे. मल्ये भिल्ली पुरंध्री चंदन तरुण इंधनम कुरुते. म्हणजे मलय पर्वतावर जिथे चंदनाचे वृक्ष मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत तिथे भिल्ल स्त्री चंदनाचे लाकूड दैनंदिन चूल पेटवण्यासाठी जळणाचे लाकूड म्हणून वापरते, कारण तिला ते मुबलक प्रमाणात उपलब्ध होते, म्हणून तिला त्याची किंमत वाटत नाही. या उलट आपल्याला चंदनाचे लाकूड दुर्मिळ असल्याने आपण ते सहाणेवर उगाळून त्याचं गंध करून लावतो. एवढं आपल्याला त्याचं महत्त्व आहे. त्यावर आधारित कथा. एका गावात दोन जीवश्च कंठस्थ मित्र अजित आणि सुजित राहत होते. त्यातील एक होता अजित, जो एका कॉलेजमध्ये प्रिन्सिपॉल होता, आणि दुसरा अजित, जो त्याच कॉलेजमध्ये चपराशी होता. अजितनेच त्याच्या ओळखीने त्याला त्याच्या कॉलेजमध्ये चपराशाचं काम दिलं होतं, कारण सुजित दुसरीच्या पुढं शिकलाच नव्हता. चपराशी होण्यासाठी सुद्धा 4थी पास असणं आवश्यक होतं, परंतु अजितने कसं तरी ॲडजस्ट करून घेतलं. अजित खूप वक्तशीर आणि आपल्या कामाशी प्रामाणिक राहणारा माणूस होता. सुजित जरा आळशी आणि आळमटळम करणारा माणूस होता. आता खुद्द कॉलेजचा प्रिन्सिपलच आपला लंगोटीयार आहे म्हटल्यावर तो बिनधास्त राहत असे. कोणी केबिनमध्ये नसताना सुजित अजितला एकेरी हाक मारत असे. तेव्हा अजितने त्याला सांगितलं की मित्रा, घरी आपण मित्र आहोत, पण इथे आपण आपापलं काम ओळखून औपचारिकपणेच संवाद साधणं आवश्यक आहे. त्याचं असं बोलणं सुजित हसण्यावारी. काही दिवसांनी अजितने त्याला चपराशी म्हणून काही कामं सांगितली की तो कंटाळा करी. काय यार, तू मस्त इथं केबिनमध्ये बसतो आणि मला तिकडे गरमीत बसावे लागते. आजच्या दिवस हे मस्तर न्यायचं काम कोणा दुसऱ्याला सांग बरं. प्रत्येक वर्गात जाणं, वर खाली जिने चढून जाणं जाम वैताग येतो यार. सुजित. ठीक आहे, आजच्या दिवस पण नेहमी नेहमी जमणार नाही. बरं, तू असं वागलास तर इतरांनाही निमित्तच मिळेल काम टाळण्याचं. अजित. सुजित बरेचदा कोणाही समोर अजितशी एकेरीत उल्लेख करायचा. त्यामुळे इतर प्राध्यापकांना आणि कर्मचाऱ्यांना अजितची जी आदरयुक्त जरब होती ती वाटेनाशी झाली. एके दिवशी कॉलेजमध्ये इन्स्पेक्शनसाठी काही अधिकारी येणार असतात. अजित सुजितला आधीच त्याची केबिन स्वच्छ करणे, खुर्च्या व्यवस्थित मांडून ठेवणे असे कामं सांगून ठेवतो. अधिकाऱ्यांसोबत मीटिंग आटोपल्यावर त्यांना घेऊन तो जेव्हा त्याच्या केबिनमध्ये येतो तेव्हा सुजितने काहीच कामं केलेली नसतात. उलट तो अजितच्या खुर्चीवर बसून टेबलवर पाय टाकून डुलक्या घेत असतो. ते बघून अजितला प्रचंड लाजिरवाणं वाटतंय. अजित मनात म्हणतो, अतिपरिचयात अवज्ञा. सुजित आणि माझा अतिशय परिचय असल्याने हवा तेवढा तो मला आदर देऊ शकत नाही, आणि त्याच दिवशी तो सुजितची नोकरी स्वतःच्या ओळखीने दुसऱ्या एखाद्या कॉलेजमध्ये ठरवून टाकतो. धन्यवाद.